च्या माध्यमातून करतो आहे हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर जयरमान क्रिकेट संघ एरंजड आयोजित जयरमान चषक 20-25 पर्व आठवत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर या विभागामध्ये या पंचकृषीमध्ये एक मोठी स्पर्धा आम्ही घेऊन आलोय. जय हनुमान चषक ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चंद्रकांत मेहर असतील, नयनजी बोराडे असतील, ललित भोईर असतील, मयूर मेहर असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या समोर रंगते. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आमच्या सोबत समालोचकाच्या भूमिकेत जितू घाबट जोडले गेलेत आणि त्यासोबत स्कोरर आमचे राजेजी साळवे. काय म्हणाल जितू सर, खरं तर ही स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 मध्ये रंगती आहे. खरं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघ होत नसतात, परंतु या स्पर्धेमध्ये 32 संघ बदलापूर विभागातून खेळतात. तुमचं काय म्हणणं असेल या स्पर्धेविषयी? नक्कीच नक्कीच, कारण या स्पर्धेची सर्वजण आवर्जून वाट पाहत असतात. जेव्हा जेव्हा एरंदार संघाचा इथे टुर्नामेंट अनाउन्समेंट होते तेव्हा फटाफट बघतोय आपण तर 3 ते 4 घंट्यामध्ये लगेच संघ इथे बुक होतात. ही तर या स्पर्धेची खास खासियत आहे. चला, सामना चालू होतो मैदानावरती पाहतोय आपण. सलामी फलंदाज मयूर ग्रुप संघाचे विवेक आणि नॉन स्ट्रायकला पाहतोय आपण प्रतीक पिसेकर. फर्स्ट चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय हलक्या हाताने, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवले प्रतीक याने. पहिला बॉल वरती बिबड्याने हलक्या हाताने बॉलला ढकललं. 3 ओव्हरची मॅच आहे जितू सर. या मॅच मध्ये खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी बदलापूर आणि त्यांच्या विरोधात जांभळे म्हटलं की अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले दोन गावं आहेत आणि दोन संघाच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दोन्ही संघांनी दोन मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना सगळे पुढे सरकलेत आणि आता अस्तित्वाची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेस 2 सामने जिंकतात संध्याकाळच्या सत्रामध्ये तिसरा सामना कव्हर करत असतात, खेळत असतात, त्यावेळेस जर इथून जिंकला तर एक ट्रॉफी मिळणार आहे, अन्यथा खाली हात घरी जावं लागेल या शंकत नाही आहे. गोलंदाज होतोय, टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय, खेळाडू उपस्थित, सिंगल मिळती आहे. जितू सर सिंगल डबल आपण इथे प्राधान्य देत असताना पाहतोय आपण फलंदाज मयूर ग्रुप संघाकडून विवेक आणि प्रतीकला पाहतोय आपण. पुन्हा एकदा विवेक सज्ज झाले गोलंदाजी मार्फत. गोलंदाज कैलास पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन लॉफ केला चेंडूला. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आले आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. आघात करत असताना या सामन्याचा आलाय हा पहिला षटकार. धमाकेदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. विवेकला तुम्ही पाहताय का बॅटिंग करतोय. असाच एक सामना आम्ही पाहिला होता खरं तर ज्यावेळेस पैरूजी पिसेकर साहेबांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा, फ्री एंट्रीची स्पर्धा होती, टर्फ क्रिकेट आपण पाहिलं होतं. त्यावेळेस देखील सलग 3 बॉल 3 षटकार ठोकत असताना बदलापूर संघाला विजयी करणारा हाच तो खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. विवेक पिसेकरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. का बॅटिंग करतोय कैलास. राऊंड द विकेट. फुलटॉस होता, फ्लिक केलाय, फक्त दिशा दिली आहे. पुश करो खुश रहो, हीच परिस्थिती आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डिबॅकॉट स्कोरला सीमा पार. 4 धावा. चांगली फलंदाजी करतोय आपण पाहतो. विवेकाला पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला होता, त्यानंतर पुढील 2 चेंडूवरती आघात करत असताना पाहतोय आपण फलंदाज विवेक पिसेकरला. चांगली बॅटिंग करतोय. जेव्हा जेव्हा बदलापूर संघ मैदानावरती खेळत असतो मग आमचे केदारजी कांबरे असतील, केवलजी राऊत असतील, मॅचचा आनंद नेहमीच ते घेत असतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या मागे आपण पाहिलं तर मुख्य आयोजक आमचे चंदू मेहर असतील, त्यांचं नेहमीच लक्ष असतं केदार कांबरे यांच्यावरती. त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करायला लागेल. राऊंड द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा खेळाडू पुढे सरकलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले होते. दरम्यान एकची सिंगल येथे मिळती आहे आणि सिंगलच्या 7 धावफलक 13 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. टीमची टोटल 13 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पार मिळती आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला हिरवगार वातावरण जरूर तुम्हाला पार मिळेल. काय म्हणाल जितू सर, उद्या याच मैदानावरती आंबेशू टीम देखील खेळणार आहे? नक्कीच नक्कीच, उद्या आपण पाहू शकता आंबेशू संघाला. परंतु एक आंबेशू संघाला एक काय झाले समजत नाही, वारंवार क्षेत्ररक्षक फलंदाज पाहतोय आपण इंजर्ड होत असताना. कोणाची नजर लागली की काय असं जितू सरांना म्हणायचं आहे. कारण आपण पाहिलं असाल अजय स्मृती चषक बारकिवलीची स्पर्धा
मयूरजी पिसेकर साहेबांच्या मैदानावरती देखील मी म्हणेन हानी झाली खरं तर ओमकार मोरेला. त्याआधी विजयला आपण पाहिलं, तो देखील अनफिट होता. त्याच्या आधी नरेश कडवला आपण पाहिलं. 2 ते 3 खेळाडू खरं तर जखमी आहेत. त्यामुळे मी म्हणेन जितू सरांनी चांगला उल्लेख केला, परंतु उद्या गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरणार आहेत आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा ते प्रयत्न करतील यात शंकाच नाही आहे. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 भूषण आलेत गोलंदाजी मार्कवरती. समोर प्रतीक पिसेकर याला तुम्ही पाहताय. हा ट्रॅकर बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. ऑन साईडला खेचलाय. डीपमध्ये कैलास वेगाने पोहोचतील. एक सिंगल एक बडी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही आहे, कारण कैलास तितक्या वेगाने बॉलवरती पोहोचलेत. अचूक थ्रो फेकी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यस त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू महेंद्र ठाणगे याला तुम्ही पाहतायत. खरं तर कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम जांभळी संघासाठी मग कबड्डी असेल मातीतला खेळ महेंद्र ठाणगे यांनी नेहमीच चांगला खेळलाय आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सिंहाचा वाटा आहे महेंद्र ठाणगे यांचा. ऑन साईडला खेचलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय बॉलवरती. आदेश होते एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि इथून मात्र हा आदेश दिलाय आता विवेकला हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ज्या फलंदाजाला पाहतोय आपण चौकार षटकार मारला होता त्याला तिथे बाद करून यशस्वी ठरलाय तो गोलंदाज. खरं तर गरज होती जांभळे संघाला कुठेतरी. मयूर पिसेकर संघ पाहतोय आपण हवी होत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धाव्या आल्यानंतर पुढील गोलंदाज भूषण कमबॅक करताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण अनिकेत याला. सामनाकडे गोलंदाज भूषण याचा पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी आणि एक धाव पूर्ण करत असताना एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. ते चांगली गोलंदाजी भूषण कडून करताना पाहतोय आपण जांभळे संघासाठी. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक बेगार पुढे सरकेल, परंतु पुन्हा एकदा कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न केला गेला. इथं घडलंय काय त्यांच्या मागे महेंद्र ठाणगे यांना तुम्ही पाहताय जे मात्र बॉलवरती आलेत. चेंडू निसटला जरूर परंतु धाव मिळणार नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न मी म्हणेन भूषणचा राहिला या मॅचमध्ये, कारण भूषणला माहिती आहे आजच्या दिवसामध्ये भलं मोठं डोंगर खरं तर पार केलंय टीम दुर्विश इलेव्हन बैरग्रुप बदलापूर संघानं. ज्यावेळेस आपण पाहिलं जांताराजा शीड संघ खेळत होता 4 ओव्हरमध्ये मी म्हणेन भरपूर धावसंख्येची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना अनिकेत कुलकर्णी आणि त्याच्या साथीनं विवेकनं का बॅटिंग केली होती. त्यामुळे इथून आता थांबावं लागेल या बॅचमध्ये टीम बदलापूर संघाला. हे देखील आपल्याला पाहायचं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खरं तर आज मंत्रमुग्ध केलं पूर्णपणे विष्णू शिंदे यांनी, जे एक नामांकित पंच आहेत डान्सिंग अंपायर. त्यांच्या साथीनं योगराज महाराज बुटेरे असतील, आमचे तिसरे पंच डीके असतील दत्ता कडव. बिग हिट ऑन साइडला खेचला लॉंग ऑनला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बॉल जाईल. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. गेल्यात 23 खरं तर या पटकांसाठी जाणलं जातं ते प्रतीक पिसेकर याला. पुन्हा एकदा प्रतीक शॉट ऑफलाईनचा चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. चेंडूवरती क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहतोय आपण प्रतीक पिसेकरला. खरं तर विवेक जेव्हा बॅटिंग करत होता ना तेव्हा शांतपणे खेळत करत असताना पाहतोय आपण प्रतीकला. जसा विवेक बाद झाला आक्रमक होत असताना पाहतोय प्रतीक पिसेकर. दुसरं षटक समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीने धाव फलकावरती धावा 24 धावा. पंचवीस धावा.
तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय आपण संघाचा सरसेनापती महेंद्र ठाणगेला पाहतोय आपण. महेंद्र ठाणगेला पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज अनिकेत. दोन षटकानंतर 25 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती महेंद्र ठाणगे दाखल झालेत. वेग भरपूर आहे, वेग बोलतोय. खरं तर वेग त्याची ओळख आहे, त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि आता स्वतःवरती जर विश्वास दाखवलाय तर इथून मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग करणाऱ्या संघाला पूर्णपणे थांबवायचं आहे. यात अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय हा संघनायकाच्या भूमिकेत. रक्षितला आपण पाहिलं, ह्याच्याच माध्यमातून इथे विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न हा देखील होता. पुन्हा एकदा इथे घडले काय, यस्त्यांच्या मागून धावत पळत यष्टीरक्षक पोहोचलाय, परंतु नक्की घडले काय हे चित्र देखील आपण पाहणार आहोत. आज खरं तर दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ टीम ध्रुवी शिलेवार मयूर बदलापूर संघाने दाखवलाय आणि अशा बॅटरला ज्याने मात्र 2 सामने बॅटिंग करत असताना जिंकवलेत त्या बॅटरला इथे मात्र बोटांवरती पूर्णपणे नाचवलं जात आहे. महेंद्र ठाणगेच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झाला. या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून आता धाबा जमावा लागतील कारण धावफलक पूर्णपणे 25 या आकड्यावरती थांबलाय. 2 ओव्हरच्या अंती 25 झाले. तिसऱ्या ओव्हरच्या अंती किती धाबा बनतील हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी यासाठी तर या महेंद्रला ओळखलं जातं, संघाचा सरसेनापती आहे आणि तशीच कामगिरी करत असताना पाहतोय आपण संघासाठी महेंद्र. लगातारचे 2 चेंडू बीट करत असताना फलंदाज अनिकेतला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेंद्र घेऊन सज्ज. स्ट्राईक वरती अनिकेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बीट होते फलंदाज. तुतू मेक करत असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय, परंतु हा चेंडू स्वेअर पाहायला भेटतोय आपल्याला. पंच इशारा करत असताना योगीराज बुटेरे महाराज सर. लाईन खराब होती खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केलाय, पंच चेक करायचंय का. पंच नक्की व्हाईट आहे की डॉट बॉल आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अनिकेत बाद झालेत, त्यामुळे आता ते थोडेसे नाराज आहेत. प्रत्येकने स्वतःवरती विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मैदानावरती रितेश भोपी दाखल झालाय. इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अनिकेत कुलकर्णी सारखा बॅटर, प्रतीक पेसेकर सारख्या बॅटरला शांत ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानावरती महेंद्र ठाणगे करतोय. मी आधीच म्हटलं होतं वेग त्याची ओळख आहे, वेग त्याचा बोलतोय आणि अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. त्यामुळे आता अनुभवाची शिदोरी तुम्हाला जरूर पार मिळेल. अनुभव पणाला लावत असताना सलग 3रा बॉल डॉट टाकलाय या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना महेंद्र ठाणगेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. रणवीर रिदम मध्ये अडथळा तुम्हाला जरूर पार मिळेल. प्रतीक पेसेकरला तुम्ही पाहताय एक बाईक त्यांनी जिंकली आहे. त्याच्या स्वप्नातील त्याच्या नावावरती एक बाईक आहे. मागच्या वर्षी निरंजन पिसेकरने एक बाईक जिंकली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये खरं तर आज दिवसभरामध्ये निरंजन पिसेकर यांची बॅटिंग पाहायला मिळाली नाही आहे, परंतु रितेशने आज मात्र पूर्णपणे सर्वांना अंतर्भुक्त केलंय. बिग हिट ऑन साइडला खेचला. यावेळेस आपण पाहतोय खरं तर बराच काळ शांत होता, परंतु आता सांगतोय प्रतीक पिसेकर की शांत बसायला आम्ही काही संत नाही होत आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 32 धावा. कुठेतरी फलंदाज
इथे वेट केला होता, परंतु कोणत्याही फलंदाजाला आवडत नाही आणि पुढील चेंडूवरती लगेच षटकार पाहायला भेटला आपल्याला फलंदाज प्रतीक पिसेकरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज, पुन्हा एकदा. इथे घडलंय काय, लाईन मिस होते, पंच इशारा करतायत आम्हाला. हा वाईट +4 म्हणजे अशा 5 धावा मिळते त्या या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करत होता, परंतु षटकार आल्यानंतर कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय महेंद्रला. या हाल केल्यात त्या एक्स्ट्राच्या 5 धावा. आम आदमी का हाथ पंजा के साथ या 5 धाबा इथे भेटतील. एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च करत असताना या आपल्याला देखील ड्राईव्ह केला ऑन साईडला डीपमध्ये खेळाडू पोहोचेल. एक सिंगल, एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल आणि अखेर इथे घडलंय काय. क्षेत्ररक्षक कैलास भरपूर वेगाने आले, परंतु 2 धाबा त्यांना देखील खर्च केल्या. हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या हाताला, ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका, या फटक्याचा चटका आता लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. फैजल शेख यांचं आगमन झालंय फ्रॉम गोरेगाव. स्वागत आहे आपलं फैजल भाई. तर धावफलकावरती धावा सेट झाल्यात 45 आणि 46 धावाचं टार्गेट आता या मॅच मध्ये असणार आहे. ललित भोईर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झालंय. योगराज महाराज बुटेरे यांच्यासाठी जर आपण डान्स केला तर तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला मेन पथाच्या भूमिकेत विष्णू शिंदे सर आपण या, कारण शेवटची मॅच आहे. प्रेक्षकांची अशी मागणी आली आहे की मेन पथाच्या भूमिकेत शिंदे सर आपण या.
तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्यासोबत राजेशजी साळवे सर जोडले गेलेत. खरं तर डान्सिंग स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात. या पण त्यांना विचारू खरं तर या स्पर्धेबद्दल, कारण जयमान एरंदाड चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. काय म्हणाल राजेश सर या स्पर्धेबद्दल? खरं तर 32 संघ आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, 40 संघ देखील एका स्पर्धेमध्ये खेळत असतात. एक्स्ट्रा गटातून 8 संघ खेळतात, परंतु या स्पर्धेमध्ये नीटनेटकेपणा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची होती. पहिला सामना काय म्हणाल? तर नक्कीच येरदाड संघाचं नियोजन अप्रतिमच असतं आणि त्यांचं हे प्रेम हे आपण बघू शकता की ज्यावेळेस मेसेज पडतो ग्रुपवर की आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे, तर क्षणातच काही लगेचच टीम खेळण्यासाठी इच्छुक असतात. बत्तीस संघाचा समावेश असतो आणि मी म्हणेन काही वेळामध्येच खरं तर 32 संघ खेळण्यासाठी इच्छुक असतात आणि संघ पूर्ण देखील होतात. त्यामुळे नेहमीच ही स्पर्धा चर्चेत असते. 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सलामी जोडी दाखल झाले. महेंद्र आणि कैलास तर गोलंदाजी मार्गवरती श्लोक फुलोरे. पहिला बॉल स्टॅकिंग एरियावरती महेंद्र. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. धीरज पिसेकर होते बॉलवरती आले जरूर. खरं तर रतनबॉस स्मृती चषक या स्पर्धेमध्ये देखील खेळण्याचा मान धीरज पिसेकरला मिळाला होता. खूप चांगला खेळ तिथे त्याने त्याला दाखवला होता या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने मयूर ग्रुप बदलापूर संघामध्ये देखील खेळताना आपण धीरजला नेहमीच पाहतोय. बिळॉनच्या क्षेत्रामध्ये तो खेळत असतो, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. 3 ओव्हरमध्ये 46 धावा इथे नोंदवायचे आहेत. खरं तर एक नो बॉल जिथे आला तिथे मात्र 5 धावा आलेला. तिथून मोमेंटम शिफ्ट झाला. राजेश सर, तुम्हाला काय वाटतंय? श्लोक ऑन साईडला खेळलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक अनिकेत झेल स्वीकारण्यासाठी मी म्हणेन पुढे सरकला होता, परंतु पाहिलं होतं की झेल इथे मात्र आटोक्यात येणार नाहीये. त्यामुळेच की काय पुन्हा एकदा त्याने जजमेंट घेतला, मागे सरकला. बॉलला कॅरी करत असताना इथून थ्रोपैकी चांगली पाहायला आली. 2 धाबे इथे मिळतात. त्यामुळेच की काय 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 3 या आकड्यावरती जरूर तुम्हाला पार पेल. गुरदास श्लोक फुलटॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. दरम्यान बॅटची कडा घेतली. तडम्यांचा खेळाडू रोहित पिसेकर आता पुढे सरकलाय. झटका लागतो पहिला टीम जांभळे संघाला. पहिला धक्का मी म्हणेन लवकर लागला. बॅटिंग करत असताना टीम जांभळे संघाला 46 धावा इथून चेस करत असताना मी म्हणेन कुठेतरी कैलास लवकर आउट झाला. नवीन बॅटर मैदानावरती आदेश दाखल होत आहेत. आदेशला या मॅचमध्ये धनादेश द्यावा लागेल, कारण 46 धावा इथून चेस करायचे तर कुठेतरी टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ. ध्रुवी 11 मयूर ग्रुप बदलापूर. मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांच्या माध्यमातून देखील भरपूर सारा शुभेच्छा टीम बदलापूर संघाला. आणि खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलापूरचा वर्ल्ड कप नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजेश सर, श्लोक राईट अमोर विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळलाय. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान अनिकेत पोहोचेल. ॲक्च्युली सिंगल इथे एकपडली जाते. सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल. अच्छी बल्लेबाजी मैं कहूँगा इस मुकाबले में हमने देखी है टीम ध्रुवी 11 ग्रुप बदलापूर के माध्यम से. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना यंगस्टर खेळाडू श्लोक फुलेरे चांगली गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे. मागचा पाय वाकवला आणि ऑन साईडला षटकार दाखवला. महेंद्र ठाणगे म्हटलं जातं ना, ओल्ड इज गोल्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय, गोलंदाज हसलाय. रितेश भोपीने आज तर दिवसभरामध्ये कमालच केली आहे. त्यामुळे आपण पाहतोय अजून एक धक्का लागेल, महेंद्र ठाणकेला मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपट झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रवीण आलेत नवीन बॅटर. अजूनही 2 ओव्हरमध्ये 36 धावांची गरज आहे. गोरनाथ मयूर, ज्युनियर मयूर पिसेकर. इथे अपील तर केली होती, पायावरती बॉल आदळलाय, परंतु पंच सहमत नव्हते. यस, लेग बायस. ही अदा, ही अदा आहे विष्णू शिंदेची अदा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. खरं तर डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर जरूर आपल्याला पार मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एकवरी 11 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पार मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या बाहेर आहे का छोटू हे देखील आपण पाहणार आहोत. पंच वळतात. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जणू काही एखादा विमान इथे मात्र ज्या प्रकारे उडान घेतोय. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक 13 या आकड्यावरती आपल्याला जोर पार मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, गोल गिरकी घेतली, बॉलला फेकून दिले. फाईन लेग बाउंड्री, लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार. एस डीजे चांगला डान्स बघायला भेटेल. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. मैदानावरती नवीन खेळाडू आदेश दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अशाच प्रकारची बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. इथे देखील बिगिट करायचं होतं, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अजून एक डॉट बॉल ची समाप्ती होत असताना मयूर बॅटची खडा घेतली. एक सिंगल इथे मेल. सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाही आहे या मॅचमध्ये. टीम बदलापूर संघाला देखील टॉस इथे जिंकला होता. टीम जयहरमात जांभळे संघ आणि क्षणाचा विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंग आली वाट्याला. टीम बदलापूर संघाच्या अनेकाप बॅटिंग केली आहे. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक चिक्की सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक 19 धावा. षटकातील आता काही चेंडूचा खेळ शिल्लक.
फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा डान्स पाहिल्यानंतर रवीना टंडन देखील लाजेल असा डान्स आपल्याला पाहायला मिळतो विष्णू शिंदेच्या माध्यमातून. अजूनही 6 बॉल आणि 23 धावांची गरज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बॅटची कडा त्यांच्या मागे जेल तर स्वीकारलाय. फरदच बाद. तुमचा सामान पडलाय, रुमाल पडलाय. खर तर डान्सच्या नादामध्ये विष्णू सरांना कळालंच नाहीये. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, दोन्ही बॅटर एका एंडवरती आणि आता अपघात निश्चित होता. येणारे 4 बॉल, 5 बॉल शिल्लक आहेत कारण पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 5 बॉल आणि 22 धावाची गरज. बॉलर बॅक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 5 बॉल मध्ये 22 धावाची गरज असताना एक सिंगल धाव, एक पट्टी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. 4 बॉल अजूनही 21 धावाची गरज. मोठी फटकी इथून मारावी लागतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अंतिम ओव्हर ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, लॉंगरला खेळाडू उपस्थित, डीप मध्ये वेगाने पोहोचतात. दरम्यान चिके सिंगलच्या साथीला धावफलक आता हळवारपणे पुढे सरकेल. अजूनही 20 धावाची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑन साईडला हा फटका चांगला आहे. इथे धावा चांगल्या मिळतील का पाहावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक विवेक पिसेकर भरपूर वेगाने पोहोचलाय. अखेर अजून एक धक्का लागतोय. टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभळे टीमला फलंदाज बाद.
राजेश साळवे सरांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज झालं विष्णू शिंदे सरांसाठी. एक षटकार जर आला तर नयन बोराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज महेश यांच्यासाठी एका षटकारासाठी. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या नावावरती. अभिनंदन टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. खूप सारा खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ देखील आता टॉप 4 मध्ये दाखल झालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने टॉप गिअर वरती बॅटिंग केली तोच खेळाडू प्रतीक पिसेकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर ही स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 देखील इथे संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतो. उद्या ठीक 9:30 ला मॅच चालू होईल. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट.